या देशातल्या प्रत्येक प्रकल्पाला गांधी परिवाराचंच नाव का? जिकडं तिकडं नेहरू गांधी बापाचा माल समजलात का? हा सवाल कुठल्या भाजप नेत्यानं विचारला नाहीये, तर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विट करून विचारलाय. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे ऋषी कपूर चर्चेत आलेत. देशाच्या संपत्तीचं गांधी कुटुंबियांच्या नावे नामकरण करणं काँग्रेसनं थांबवावं. वांद्रे वरळी सी लिंकला लता मंगेशकर किंवा JRD टाटा यांचं नाव देऊ शकतो. बाप का माल समज रखा था क्या, असं म्हणत ऋषी कपूर यांनी आपला संताप व्यक्त केलाय. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गांधी घराण्याविरोधातली टिवटिव सुरूच ठेवली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच नाव का? महात्मा गांधी, भगतसिंग, बाबासाहेब आंबेडकर यांची नावं का नाहीत? अगदीच वेगळं म्हणून माझं नाव द्यायला काय हरकत आहे? मुंबई फिल्म सिटीचं नामकरणही ऋषी कपूर यांना खटकलंय. त्याचाही त्यांनी ट्विटरवरून समाचार घेतलाय. फिल्म सिटीचं नाव दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांच्या नावे असायला हवं. राजीव गांधींच्या नावाचा उद्योग का, असा सवाल त्यांनी विचारलाय. जर मोहम्मद रफी, मुकेश, मन्नाडे, किशोर कुमार यांची नावं अनेक ठिकाणांना दिली असती तर किती बरं झालं असतं. विचार करा, मी फक्त सुचवतोय. So there is a truth that most of the things in India post independence are named after Gandhis or the family of theirs. And फिर दिमाग में ये भी आता है कि यार there was Narasimha Rao also, there was Lal Bahadur Shastri also, there was Manmohan Singh ji also. So they have also not been mentioned. या तो सबका मेंशन होना चाहिए. ऋषी कपूर यांच्या सल्ल्याचं स्वागत करत राष्ट्रवादीनंही काँग्रेसला चिमटा काढण्याची संधी सोडली नाहीये. काँग्रेसनं मात्र ऋषी कपूर यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. मैं समझता हूं कि उनकी ये सलाह पर गौर किया जाना चाहिए. चाहे वो कलाकार हो, स्पोर्ट्समैन हो या किसी भी क्षेत्र में अगर किसी ने कोई अच्छा काम किया है और राष्ट्रीय ख्याति पाई है तो वैसे लोगों के बारे में सोचा जा सकता है कि उनके सड़क हो या कोई भी पार्क हो उसका नामकरण उनके नाम से किया जा सकता है. देखिए, ऋषि कपूर एक बहुत अच्छे अभिनेता रहे हैं और उनके योगदानों को मैं नकार नहीं सकता, लेकिन हाल के दिनों में थोड़े उम्र दराज हो गए हैं और अक्सर नशे की धुंधकी में भी रहते हैं. तो ऐसे में वो क्या बोल रहे हैं, क्या कह रहे हैं, शायद इसका ज्ञान उन्हीं को नहीं रहता. तो उनको एक उनके अनजानेपन को समझते हुए हम उनकी बातों को गंभीरता से नहीं ले रहे हैं. ऋषी कपूर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गांधी कुटुंबियांची नावं बदलण्याची मागणीही केली आहे. दिल्लीतले रस्ते बदलू शकतात, मग काँग्रेसच्या संपत्तीचं नाव का बदललं जाऊ शकत नाही? चंडीगडमध्ये सुद्धा राजीव गांधींची संपत्ती. विचार करा, असं का होतंय? ऋषी कपूर यांनी यापूर्वीही अनेक वेळा वादग्रस्त ट्विट्स करून वाद अंगावर ओढवून घेतला. मात्र त्यांनी आता थेट गांधी घराण्यावर निशाणा साधलाय. आधीच सातत्यानं होणारे पराभव आणि वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे गांधी कुटुंबीय अडचणीत सापडलेत. त्यात पुन्हा एकदा थेट नेहरू गांधी परिवारावर हल्लाबोल सुरू झाल्यानं गांधी कुटुंबियांची कोंडी होणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.